नमस्कार मित्रांनो, मी लक्ष्मण गवारे आपलं सर्वांचं महाराष्ट्र खाकी या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे आपला हा 85+ मार्क कसे मिळवायचे आहेत ते पण 6 महिन्यात। ठीक आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात असा प्रश्न येईल का सर हे शक्य आहे का? तर मित्रांनो, हे शक्य आहे। फक्त काही अशा गोष्टी आहेत जसं की रिव्हिजन असेल, सराव असेल, तर ह्या गोष्टीला आपल्याला जास्त प्राधान्य द्यावं लागणार आहे। ते कसं द्यायचं, काय द्यायचं व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार। ठीक आहे, जर मी आज ह्या व्हिडिओमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगणार त्या जर तुम्ही प्रॉपर समजून घेतल्या तर मित्रांनो, हा जो 85+ मार्काचा प्रवास आहे, जर तुम्ही नवीन असाल, सिलेबस अर्धा निर्धा झालाय किंवा 1-2 तुमचे अटेम्प्ट पण झालेत भरतीचे, तरी सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ जर प्रॉपर सांगितल्याप्रमाणे 1-2 महिने जर तुम्ही इम्प्लिमेंट करून बघितलं तर नक्कीच 85+ मार्क आपले आरामशीर येऊ शकता। मग कसे येऊ शकतात? सगळ्यात पहिलं, शक्य आहे का? हो मित्रांनो, हे शक्य आहे। फक्त एक काम करणे, रिव्हिजन आणि सराव, रिव्हिजन व प्रॅक्टिस ह्या 2 गोष्टीला आपल्याला जास्त महत्त्व द्यायचंय। वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेसच्या नादी लागायचंच नाही। रिव्हिजन आणि प्रॅक्टिस ह्या 2 गोष्टी अशा आहेत का त्या आपल्याला 85+ मार्कापर्यंत 6 महिन्यात आरामशीर पोहोचवू शकतात। ठीक आहे, मग सर आमची नवीन सुरुवात आहे। मित्र ध्यानात ठेवा, ज्यांची सुरुवात नवीन आहे त्यांच्यासाठी तुम्हाला हा कालावधी 6 ते 8 महिन्याचा सुद्धा जाऊ शकतो। का बरं जाऊ शकतो? त्याच्या मागचं कारण असं आहे, प्रत्येकाची मानसिक क्षमता वेगवेगळी, प्रत्येकाची ग्रास्पिंग पॉवर समजून घेण्याची क्षमता वेगवेगळी। ही जी क्षमता आहेत, हालाकी मेहनत करण्याची क्षमता पण बऱ्याच जणांची वेगवेगळी। मग ह्या 2 गोष्टींच्या आधारावरती तुमचा हा जो कालावधी, हा कालावधी थोडाफार चेंज होऊ शकतो। परंतु तुम्ही जर 6 महिन्याचं टार्गेट ठेवून चालत असाल आणि तुम्हाला 7 महिने जरी लागत असेल किंवा 8 महिने जरी लागत असेल तरी सुद्धा हा तुमच्यासाठी एक प्लस पॉइंट असणार आहे। मग सर 1-2 भरतीचा अनुभव आहे। मित्र ध्यानात ठेवा, जर तुम्हाला 1 ते 2 भरतीचा अनुभव असेल तर तुमच्यासाठी हा जो टाइम आहे हा 3 ते 4 महिन्याचा असेल। 2 ते 4 महिने म्हणून तरी चाललं तरी सुद्धा चालेल। 2 ते 4 महिन्यात तुम्ही आरामशीर 85+ मार्क आरामशीर घेऊ शकतात। फक्त एवढं आहे का तुमचा कमीत कमी 50-60+ स्कोर येणं अपेक्षित आहे, कारण तुम्हाला ऑलरेडी भरतीबाबतची बऱ्यापैकी समज आहे। ठीक आहे, मग आपल्या पोलीस भरतीला हा जो ट्रेंड आहे, गणित, बुद्धिमत्ता, मराठी आणि जीके, मग याच्यामध्ये बऱ्याचदा पॅटर्न पडतो, बऱ्याचदा पॅटर्न पडत पण नाही। पण सुरुवातीला आपण पॅटर्नच्या हिशोबानेच अभ्यास करणार, कारण आपल्याला जिथं पॅटर्न पडत नाही तिथं सुद्धा 4 विषय विचारले जात आहे, फक्त वेटेज कमी जास्त आहे। मग गणितामध्ये 25 क्वेश्चन, बुद्धिमत्तात 25 क्वेश्चन, मराठीचे 25 क्वेश्चन, जीकेचे 25 क्वेश्चन, एकूण 100 क्वेश्चन 100 मार्कासाठी आपल्याकडे वेळ हा 90 मिनिटाचा असतो। मग 90 मिनिटांमध्ये आपण हे आरामशीर सॉल्व्ह करतो। ध्यानात ठेवा, 60 मिनिटात ते आरामशीर कव्हर होतं, 7 ते 70 मिनिटांमध्ये। मग आता सर हे जे 4 विषय आपल्याकडे आहेत, ह्या 4 विषयांवरती सगळ्यात पहिलं प्रत्येकावरती कमांड आणणे आणि जो विषय सगळ्यात सोपा आहे त्याच्यावरती आपल्याला लवकर कमांड आणायची, जसं बुद्धिमत्ता असेल, मराठी असेल, हे 2 घटक असे मित्रांनो का तिथं आपण लवकर कमी वेळेमध्ये 23+ मार्कांचा स्कोर आरामशीर आणू शकतो। मग याच्यासाठी सगळ्यात पहिले एक काम करायचंय, ही जी आपली सुरुवात असणार आहे, सुरुवातीलाच एक काम करायचंय, कमीत कमी 50 ते 60 ज्या आपल्या प्रश्नपत्रिका असणार आहे मागील वर्षांच्या, त्या 50 ते 60 प्रश्नपत्रिकांचा आपल्याला वाचन करायचंय। मग हे ज्यावेळेस तुम्ही वाचन करशाल त्यावेळेस तुम्हाला काही घटक समजतील का ते घटक जे आहेत हे रिपीटली कसे विचारले जात आहेत। जसं की हे जे घटक आहेत, मग कोणकोणते घटक आहे जे रिपीट होत आहे, कोणकोणते घटक असे आहेत का तेतनं तेवढे जास्त प्रश्न विचारले जात नाहीये। म्हणजे थोडक्यात तुम्हाला ट्रेंड समजून जाईल की पोलीस भरतीचा ट्रेंड नेमके कसा आहे। तुम्ही घटकासोबत म्हणजे प्रश्नपत्रिकाचा जो ट्रेंड आहे पोलीस भरतीचा, या ट्रेंड सोबत तुम्ही परिचयाचे होऊन जाशाल। मग सगळ्यात पहिलं सुरुवातीला काय करायचंय, जास्तीत जास्त PYQचं वाचन करायचंय। त्याच्यानंतर जीकेचा ट्रेंड समजून घ्यायचा आहे का नेमके जीके मध्ये काय काय विचारलं जातंय,
इतिहास, भूगोल, पंचायत राज असेल, राज्यशास्त्र असेल, चालू घडामोडी असेल. चालू घडामोडीमध्ये सुद्धा हे जे करंट अफेअर जे आपण म्हणतो, या करंट अफेअर मध्ये सुद्धा कोणकोणते घटक जास्त विचारले जात आहेत. मग जसं खेळांच्या संबंधित असेल, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे अवॉर्ड असतील. मग हे तुम्हाला जे आहेत हे करंट अफेअर्स मध्ये समजून जाईल की नेमके. पण कधी समजेल? ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला वाचन करशाल. आणि ही आयडिया तुम्हाला सुरुवातीला जर भेटून गेली की कोणता ट्रेंड पोलीस भरती विचारते, तर आपल्याला स्टडी करण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी ती गोष्ट जराशी सोपी जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर गणितमध्ये काय रिपीट होत आहे, कोणते टाईप रिपीट होत आहे, कोणत्या कन्सेप्ट रिपीट होत आहे, समजून घ्या मित्रांनो. गणित हा विषय असा आहे का याच्यामध्ये जर आपण सुरुवातीलाच थोडंसं ट्रेंडच्या हिशोबाने चाललो, जो पोलीस भरतीचा ट्रेंड चालू आहे त्या हिशोबाने जर चाललो, तर लवकर स्कोर अचीव करू शकतो. बरेच विद्यार्थी काय करतात, वेगवेगळ्या प्रकारचं पुस्तक घेऊन येतात आणि त्या पुस्तकाच्या माध्यमातून सराव करण्यासाठी स्टार्ट करतात. परंतु नेमके सराव कसा करायचा आहे, कोणत्या टाईपचा सराव जास्त करायचा आहे, कोणत्या कन्सेप्ट आपल्याला प्रॉपर समजून घ्यायचे, हे तुम्हाला सुरुवातीला PYQ मधनं समजून जाईल लवकर. त्याच्यानंतर बुद्धिमत्तामध्ये कोणकोणते पॅटर्न आहेत, कोणकोणते टॉपिक आहेत का तिथनं जास्त प्रश्न विचारले जात आहेत, कोणकोणत्या पॅटर्नवरती कोणकोणत्या प्रकारचं लॉजिक लागू शकतं, हे सुद्धा तुम्हाला PYQ मधनं समजेल. मग सगळ्यात पहिले एक काम करायचं म्हणजे तेच का 50 ते 60 प्रश्नपत्रिका फक्त वाचन करायच्या. मग याच्यातनं तुम्हाला पूर्ववत कल्पना येईल की नेमके पोलीस भरतीचा पुढच्या 6 महिन्यात आपल्याला नेमके कसा अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. मग मित्रांनो आपल्याकडे एकूण 4 विषय आहेत. मग पहिला गणित, दुसरा आपला बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर आपलं मराठी आणि नंतर असणार आपलं जीके. मित्रांनो ध्यानात ठेवा, हे बुद्धिमत्ता आणि मराठी हे जराशे सोपे विषय आहेत. सोपे विषय म्हणजे असं नाही की म्हणजे थोडक्यात सांगायचं ठरलं ते सोपे विषय असे यामुळे इथं कमी वेळेत स्कोर अचीव करणं शक्य आहे. कमी वेळेत ध्यान ठेवा. जसं बुद्धिमत्ता असेल, बुद्धिमत्तामध्ये आपण 1 ते 1.5 महिन्यामध्ये आरामशीर 23+ स्कोर अचीव करू शकतो. आणि मराठी विषय असा आहे का इथं 2 ते 3 महिन्यामध्ये आपण आरामशीर 22+ स्कोर अचीव करू शकतो. 20 ते 22+ स्कोर आरामशीर अचीव केला जाऊ शकतो. मग जर हे 1.5 महिन्यात आणि हे 2 ते 3 महिन्यात तयार होत असेल तर मित्रांनो ध्यानात ठेवा, सगळ्यात पहिलं आपल्याला ह्या घटकांवरती काम करायचंय. काम करायचंय. जसं गणित आहे, गणित थोडासा सिलेबस, याचा सिलेबस सर्वात मोठा सिलेबस आहे. वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न विचारले जातात. मग याच्यासाठी कमीत कमी आपल्याला 5 ते 6 महिने लागणार आहे. आणि जीके साठी 4 ते 5 महिन्यात तुम्ही जर 4 ते 5 महिन्यात जर आपण जो ट्रेंड विचारला जातोय त्या ट्रेंडच्या हिशोबाने अभ्यास केला तर इथं सुद्धा आपण आरामशीर 17 ते 18 पेक्षा थोडासा स्कोर जास्त आरामशीर अचीव करू शकतो. इथं 20+ स्कोर करणं थोडंसं अवघड बनतं, पण 15, 17, 18 ह्या रेंजमध्ये स्कोर करणं 5 ते 6 महिन्यात शक्य बनतं. ठीक आहे. मग आता नेमके बुद्धिमत्ताचा अभ्यास करायचा कसा? मित्रांनो बुद्धिमत्ताला सगळ्यात पहिलं 1 ते 1.5 महिन्यात आपल्याला कव्हर करायचंय. पहिले 1 ते 1.5 महिन्यामध्ये 23+ स्कोर आपला आरामशीर अचीव केला जाऊ शकतो. मग हा 23+ स्कोर नेमके कसा अचीव केला जाणार? सगळ्यात पहिला आपल्याला सिलेबस बघून घ्यायचा आहे. बुद्धिमत्ताचा सिलेबस बघून घ्यायचा आहे. एकदा का बुद्धिमत्ताचा सिलेबस आपण बघितला का त्याच्यामधले हे काही घटक आहेत का हे घटक थोडेसे मुलांना टफ वाटतात, अवघड जातात. वेगवेगळे याच्या मागे काही कन्सेप्ट असतात, त्या कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं बनतं. मग आपण जर अभ्यासक्रम एकदा समजून घेतला तर अभ्यासक्रमामध्ये आपल्याला काय करायचंय, प्रत्येक टॉपिकवर कमीत कमी 100 ते 125 प्रश्न प्रॅक्टिस करायचे. मित्रांनो डेली काय करायचंय, डेली 40 प्रश्न सॉल्व्ह करायचे. 20 प्रश्नांचे आपल्याला 2 सेट सॉल्व्ह करायचे. 20 प्रश्नांचे 2 सेट. जर 20 प्रश्नांचे आपण 2 सेट जर करत असलो कधी तर ध्यान ठेवा मित्रांनो, एका महिन्यात आरामशीर आपण 1000 ते 1200 प्रश्न सॉल्व्ह करतो. 1000 ते 1200 प्रश्न
सॉल्व करतोय आपण. मग काही घटक असे आहेत का ते घटक जराशे सोपे आहेत. जे सोपे घटक आहेत तिथं तुम्ही 60 ते 80 प्रश्न सॉल्व करा. जसं हे घटक आहेत इथं मुलांचे प्रश्न थोडेसे चुकतात किंवा ते लवकर समजत नाही, पॅटर्न समजत नाही, त्यांच्या मागचं लॉजिक समजत नाही. मग इथं तुम्ही 100-125 प्रश्न प्रॅक्टिस करा. या असे घटक आहेत का यांना थोडासा जास्त वेळ द्या. मग हे जर बुद्धिमत्तामध्ये तुम्ही फक्त एवढंच केलं, डेलीचे 40 प्रश्न, कन्सेप्ट समजून घेणे, प्रत्येक टाईप वरती 10-12 प्रश्न प्रॅक्टिस करणे, आरामशीर तुमचा 23+ स्कोअर हा 1 ते 1.5 महिन्यातच कव्हर होतो. त्याच्यानंतर तुम्हाला बुद्धिमत्ताकडे पांगण्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. आता दुसरं बघू आपण मराठी. मग पुढचं आपलं मराठी आहे. मग मराठीमध्ये सुद्धा आपलं व्याकरण आणि शब्दार्थ अशा 2 भागांमध्ये आपण त्याला विभाजन करू शकतो. मग मित्रांनो, मराठीमध्ये व्याकरणचा एक भाग आणि शब्दार्थाचा एक भाग. मग व्याकरण मध्ये वेगवेगळे घटक आहेत, जसं संधी असेल, अलंकार असेल, त्याच्यानंतर काळ वगैरे असेल, हे जे आहेत नाम सर्वनाम, ह्या सर्व गोष्टींच्या आपल्याला काय करायचं आहे, संकल्पना एकदा समजून घ्यायच्या आहेत. संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. आता जसं की तुम्ही समजा अलंकार करताय, मग अलंकार करताय किंवा संधी वगैरे करताय, मग संधीच्या संकल्पना समजून घ्यायच्या. एक जी संकल्पना आहे त्या संकल्पना तुम्हाला 60% ही शिकवताना समजून जाईल. आता ही जी 60% जी तुम्हाला समजली आहे, ही जर तुम्हाला आणखीन 40% वाढवायची असेल, म्हणजे जर तुम्हाला एखादी संकल्पना 60% कधी समजणार, ज्यावेळेस तुम्ही प्रॉपर ती एखाद्या बॅचमधनं समजून घेणार, एखाद्या व्हिडिओमधनं. उरलेला 40% हे तुम्हाला वेगवेगळ्या उदाहरणांचा सराव करशाल. तुम्ही वेगवेगळी उदाहरणे ज्यावेळेस तुम्ही सराव करशाल त्यावेळेस तुम्हाला हे 40% समज वाढेल. मग सिंपल एक काम करायचं मित्रांनो, वेगवेगळ्या जे बुक वगैरे असतात, जसं की मराठीसाठी बाळासाहेब शिंदे असेल, आणखी वेगवेगळे जे बुक आहेत, त्या बुकमधनं काय करायचंय, जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करायचा आहे. उदाहरणाचा काय करायचं आहे, आपला सराव करायचा आहे. मग जर तुम्ही एकाच घटकावरती, एका घटकवरती कमीत कमी 100 ते 200 जर तुम्ही सॉल्व करत असेल, उदाहरणे सॉल्व करत असेल, 100 ते 200 क्वेश्चन, प्रश्न जर तुम्ही वेगवेगळ्या घटकावरती जर सॉल्व करत असेल, तर मला सांगा मित्रांनो, तुमची ही जी संकल्पना आहे ना, ही संकल्पना एकदम 100% क्लिअर होऊन जाईल. आणि ज्यावेळेस तुम्ही जास्त उदाहरणातून सॉल्व करशाल आणि त्याला वारंवार रिव्हिजन देशाल, तुम्ही लवकर विसरणार नाही. ते पण मुलं काय करतात माहिती आहे का, संकल्पना समजून घेतात, पण हा जो 40%चा जो भाग आहे सराव, इथं सराव कमी करतात. मग सराव कमी असल्यामुळं बऱ्याचदा ती संकल्पना आपली क्लिअर होत नाही, किंवा घुमून फिरून प्रश्न विचारला तर तो प्रश्न आपल्याला प्रॉपर तेवढा फास्ट उमजत नाही. ठीक आहे. मग त्यामुळं सराव करायचा आहे. इथं तुम्हाला गणित बुद्धिमत्ता सारखे प्रश्न सॉल्व नाही करायचे. त्यामुळं 100 ते 200 प्रश्न आरामशीर तुम्ही इथं सॉल्व करू शकता. ठीक आहे. आता हे झालं व्याकरणचं. मग हे जे शब्दार्थ असेल, शब्दार्थामध्ये काय काय येतात, सगळ्यात पहिलं म्हणी येत असेल, त्याच्यानंतर वाक्यप्रचार, समानार्थी विरुद्धार्थी, विरुद्धार्थी शब्द असतील. मग हे जे शब्द आहेत, आता यांच्यामध्ये 10-20% गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. आणखीन एक बोली भाषेतील शब्द किंवा भाषेतील शब्द, विविध भाषेतील शब्द म्हणू आपण याला. मग हे जे शब्द आहेत यांच्यामध्ये 10 ते 20% समजून घेण्यासारखं आहे. परंतु 70 ते 80% ही जी गोष्ट आहेत ना मित्रांनो, 80-90% हे फक्त तुम्हाला रिव्हिजन समजणार आहे. रिव्हिजन तुम्ही जेवढं जास्त रिव्हिजन करशाल तेवढं जास्त रिव्हिजनने तुम्हाला ध्यानात राहणार. आता याला पाठ करत नाही बसायचं. सिंपल एक काम करायचं मित्रांनो, शब्दार्थामध्ये काय करायचं माहिती आहे का, एक 100 प्रश्न घ्यायचे डेली, 100 प्रश्न. आणि हे 100 प्रश्न जसं आपण पारायण वाचतो ना, सेम त्या टाईपने काय करायचं, वाचन करून घ्यायचं फक्त.
जसं आपण पारायण वाचतो सेम त्याच प्रकारे वाचन करायचं. मग जर तुम्ही या 100 शब्दार्थ वाचन करत असताना डबल फक्त वाचन करायचंय, 100 प्रश्नाला किती टाइम लागेल? 10 ते 15 मिनिटं लागतील. असं जर तुम्ही हे 100 प्रश्न एका दिवसात कमीत कमी 4 ते 5 वेळेस वाचले, किती वेळेस? 4 ते 5 वेळेस, तर ज्यावेळेस तुम्ही पाचव्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा हे 100 प्रश्न वाचशाल ना मित्रांनो, तुम्हाला कमीत कमी 70 ते 80 प्रश्नांचा अर्थ, 70 ते 80 प्रश्नांचा अर्थ हा ध्यानात राहून जाईल. तुम्हाला असं आठवणार नाही का या शब्दाचा अर्थ काय, परंतु जर एखाद्याने तुम्हाला विचारलं की बाबा हा शब्दाचा अर्थ काय, तुम्ही पटकन सांगशाल का या शब्दाचा अर्थ असा असा होतो. मग तुम्हाला फक्त एवढं काम करायचंय आणि शब्दार्थ जास्तीत जास्त डोळ्या खालून गेले का तेव्हा ध्यानात राहणार आहे, पाठ करत बसायचंच नाही याला. मग हे 100 प्रश्न वाचन चांगलं करायचं, 4 ते 5 वेळेस वाचन झालं पाहिजे एका दिवसात, ते 70-80 प्रश्न ध्यानात राहतील. उरलेले 30 प्रश्न जे आहेत ते उद्या की वेळेस वाचायचं. मग असे तुम्हाला हळूहळू 2 ते 3 महिन्यामध्ये हे शब्दार्थवाला भाग तुमचा पुरेपूर कव्हर होऊन जातो. ठीक आहे. मग सिंपल मराठीला, आता बरेच जण मराठीला हलक्यात घेऊन टाकतात, सर सोपं आहे समजून जाईल. हलक्यात नाही घ्यायचं कारण वेळ कमी आपल्याकडे. ह्याच जे सप्टेंबर ऑक्टोबरची भरती असणार आहे म्हणजे 2025ची भरती, याच भरतीत जर आपल्याला यश मिळवायचं असेल मित्रांनो, तर ते कामं आपल्याला जास्तीत जास्त करायचे ज्या कामात आपण बोर होतो. मग रिव्हिजनला बोर होतो, प्रॅक्टिसला बोर होतो, सरावला बोर होतो, तर त्या कामाला थोडंसं जास्त महत्त्व द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपला गणिताचा भाग आहे. मग गणिताचा जो आहे, गणिताला काय करायचं? सिंपल, गणिताचा सगळ्यात पहिला आपल्याला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. अभ्यासक्रम समजून घेत असताना जेवढ्या आपल्या कन्सेप्ट आहे या कन्सेप्ट प्रॉपर समजून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर एका कन्सेप्टवरती म्हणजे जर आपण एखादा टॉपिक जर घेतला तर त्या टॉपिकवरती आपल्याला कमीत कमी 100 ते 150 प्रश्नांचा सराव करायचा आहे. 100 ते किती प्रश्न? 150 प्रश्नांचा आपल्याला सराव करायचा आहे एका टॉपिकवरती. 100 ते 150 प्रश्न. आता जे प्रश्न बॅचमध्ये घेतील ते नाही, हे 100-150 प्रश्न वेगळे पाहिजे. मग कमीत कमी 125 प्रश्न, ठीक आहे 125 पण चालतील. आणि त्याच्यानंतर आपल्याला प्रश्नपत्रिका म्हणजे थोडक्यात जे PYQ आहेत त्या PYQचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. मग आता सर हे नेमके करायचं कसं? सगळ्यात पहिला अभ्यासक्रम समजून घ्यायचा आहे. मग मित्रांनो आपला अभ्यासक्रम या प्रकारचा आहे. गणितामध्ये हे काही टॉपिक आहेत, मी 3 ठिकाणी याला वेगवेगळं केलंय. मग हे जे टॉपिक आहेत हे आपले बेसिक वाले आहेत. हा जो पहिला पार्ट आहे हा बेसिक वाले, यांच्यामधनं कमीत कमी 4 ते 6 क्वेश्चन, 4 ते 6 प्रश्न विचारले जातात. हे जे टॉपिक आहेत ह्या टॉपिकवरनं जवळपास 10 ते 15 प्रश्न विचारले जातात. आणि हे जे टॉपिक आहे ज्याला आपण ऍडव्हान्स मॅथ पण म्हणतो, इथनं डबल 4 ते 5 प्रश्न विचारले जातात. या प्रकारे आपले 25 प्रश्नांचं ब्रेक आहेत. 4 ते 6 प्रश्न इथनं, 10 ते 15 प्रश्न इथनं आणि 4 ते 5 प्रश्न या ठिकाणावरनं. मग सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचंय, हा जो बेसिक वाला पार्ट आहे हा कम्प्लीट करायचा आहे. त्याच्यानंतर हा जो शेकडेवारीचा भाग आहे हा आपल्याला कव्हर करायचा आहे. ध्यानात ठेवा, सगळ्यात पहिलं इथनं हे जर कम्प्लीट करायचं असेल तर आपल्याला काय करायचंय, पहिल्या 15 दिवसामध्ये जे बेसिकचा भाग आहे जसं गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी, मग ती पूर्णांकाची असेल, अपूर्णांकाची असेल, दशांश चिन्ह असेल, वर्गमुळातले काही घटक असतात त्यांच्या एकदा समजून घ्यायचं बेसिक. मग आपल्याला हा जो वर्ग असतील, वर्गमूळ असतील, घनमूळ असतील, त्याच्यानंतर काही रोमन संख्या वगैरे आहेत, हे जे बेसिक आहे ना हे पहिल्या 15 दिवसात आपल्याला स्ट्रॉंग बनवायचंय. ठीक आहे. पहिल्या 15 दिवसात हे जर आपण स्ट्रॉंग बनवलं तर मग पुढे हे आपल्याला सोपं जातं, कारण यांच्यामध्ये ना कॅल्क्युलेशनचा भाग जास्त असतो. डबल हे झालं या प्रकारचं सिलेबस कव्हर करायचं. आता प्रत्येक घटकाच्या आधारावर जसं आपण एक टॉपिक पकडला कोणता पण, मग तो टॉपिक ज्यावेळेस तुम्ही कुठल्याही प्रकारे बॅचमध्ये किंवा युट्यूबवर जर करत असाल तर काय करायचंय, सगळ्यात पहिलं जे शिकवताय, जे बॅचमध्ये जे शिकवत आहे ते एकदा कंप्लीट करायचं. त्याच्यानंतर वेगवेगळे पुस्तक आहे, वेगवेगळ्या पुस्तकातनं मग नितीन माले वापरा, जरा सोपं जाईल सुरुवातीसाठी. मग नितीन माले सरांचं पुस्तक असेल, इथनं काय करायचं, टाईप वाईज आणि लेवल वाईज प्रश्नांची प्रॅक्टिस करायची.
टाईप वाईज आणि लेवल वाईज. ध्यानात ठेवा, एका टाईपवरती कमीत कमी 10 ते 15 प्रश्न आपल्याला प्रॅक्टिस करायचे, तेव्हा तो टाईप प्रॉपर कंप्लीट होतो. ध्यानात ठेवा, एका टाईपवरती कमीत कमी 10 ते 15 प्रश्न प्रॅक्टिस करायचे. मग ज्यावेळेस आपण 10 ते 15 प्रश्न प्रॅक्टिस करू, हे काही प्रश्न सोपे पण पाहिजे, त्याच्यानंतर काही प्रश्न आपले मध्यम लेवलचे म्हणजे इझी लेवल, मीडियम लेवल आणि मग आपली टफवाली लेवल. ठीक आहे. आता आणि हे पुस्तक ज्यावेळेस तुम्ही याच्यातनं एका टॉपिक वरती ज्यावेळेस 100 ते 125 प्रश्न प्रॅक्टिस करशाल, त्याच वेळेस काय करायचंय, PYQ मधनं त्या टॉपिक वरती विचारलेले जे PYQ आहेत हे PYQ सॉल्व्ह करत जायचंय. डबल हे PYQ सुद्धा काय करायचे, टाईप वाईज सॉल्व्ह करायचे. आणि जे तुम्हाला अवघड वाटतंय, जे तुम्हाला अवघड जातंय, ते काय करायचंय, आपले जे सिनियर मुलं असतील, ज्यांच्याकडे अनुभव जास्त आहे त्या विषयाबाबतचा, त्यांच्याकडनं थोडासा सल्ला वगैरे घ्यायचा आहे. त्यांच्याकडनं ज्या अवघड जाते त्या गोष्टी क्लिअर करून घ्यायचे. मग एखादा प्रश्न असेल, तो जर समजा प्रॉपर जमला नाही, मग तो प्रश्न का बरं जमला नाही हे बघून घ्यायचं, सोल्युशन समजून घ्यायचं, त्याच्या मागची कन्सेप्ट समजून घ्यायची. आणि सुरुवातीला रिकामं ट्रिकच्या मागे पळायचंच नाही, ट्रिकच्या मागे पळूच नका. सुरुवातीला प्रॉपर कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट एकदा समजली तुम्हाला का हळूहळू गोष्टी जमायला लागतील. ह्या ट्रिकचं कसं असतं, ट्रिक अशी पाहिजे जी सगळ्या प्रश्नावर चालली पाहिजे. जसं की समजा एखादा प्रश्न आहे, त्याच्यामध्ये 5 स्टेप आहेत. मग हळूहळू आपण ज्यावेळेस प्रॅक्टिस करू, या 5 स्टेप मधल्या 3 स्टेप आपण माइंड मध्ये करता आल्या पाहिजे, डोक्यातल्या डोक्यात करता आल्या पाहिजे. मग ज्यावेळेस आपण 3 स्टेप डोक्यात करू, उरणार फक्त 2 स्टेप लिहायची गरज पडणार. मग त्याला अशा गोष्टींना आपण स्टेप ट्रिक म्हणणार. 5 स्टेप वाल्या गोष्टी जर 2 स्टेप मध्ये करत असलो तर सोपं जातं. आणखी सिंपल, बस एवढंच करणार. आणखीन एक पॉइंट असा का टॉपिक वरती जी प्रॅक्टिस आहे, टॉपिकची जी प्रॅक्टिस आहे, ही प्रॅक्टिस कशी करायची. टॉपिकची जी प्रॅक्टिस आहे, सिंपल मित्रांनो, एक काम करायचं, डेली 40 प्रश्नांचं टार्गेट ठेवायचं का आज आपल्याला 40 प्रश्न प्रॅक्टिस करायचे. मग 20 प्रश्नांचे 2 सेट करायचे. 20 प्रश्नांचे किती सेट, 2 सेट. डेली 2 सेटमध्ये पहिले 20 प्रश्न, दुसऱ्या सेटमध्ये 20 प्रश्न, 40 प्रश्न प्रॅक्टिस करायचे. हे 40 प्रश्नांमधले काही प्रश्न जमतील, काही प्रश्न जमणार नाही. जे प्रश्न जमत नसेल, जे प्रश्न येणार नाही, त्यांच्या मागची कन्सेप्ट समजून घ्यायची. आणि त्याच्याच नंतर ही कन्सेप्ट समजून घेतल्याच्या नंतर ती कन्सेप्ट कमीत कमी 2 ते 3 वेळेस काय करायची, रिवाइज करायची. आपल्याला फक्त सिलेबस कव्हर नाही करायचा आहे मित्रांनो, सिलेबस सोबतच आपल्याला ती जे सिलेबस जो पार्ट आहे, जो भाग आहे अभ्यासक्रमाचा, तो जास्तीत जास्त ध्यानात पण ठेवायचा आहे. कारण मार्क त्याच्यावर भेटणार आहे. सिलेबस कव्हर करून फायदा नाही आपला, तो सिलेबस ध्यानात ठेवून फायदा जास्त. मग जर सिलेबस ध्यानात ठेवायचा असेल, रिव्हिजन आणि त्याच्यासोबत कन्सेप्टची प्रॅक्टिस, म्हणजे वेगवेगळ्या प्रश्नांची प्रॅक्टिस, ह्या 2 गोष्टी जर आपण प्रॉपर केल्या तर गणितात आपण कमीतल्या कमी गोष्टी विसरू. फक्त ध्यानात ठेवा, एक जर टॉपिक चालू असेल तर त्या टॉपिकचं जर आज एखादं लेक्चर केलं तर उद्या दुसरं लेक्चर करण्याच्या अगोदर कमीत कमी 2 वेळेस रिवाइज मारायचंय. 2 वेळेस काय करायचं, त्याचं रिव्हिजन मारायचंय. डबल बऱ्याच मुलांना ही गोष्ट बोर वाटेल का सर हे जास्त बोरिंग काम होतं. मित्रांनो, हे बोरिंग काम आहे, परंतु हेच काम असं आहे का जे आपल्याला कमी वेळेत आपल्याला टार्गेट पर्यंत पोहोचवल. कारण बरेच मुलं हे काम करत नाही आणि त्याच्यामुळेच 15 दिवसांनी जर आपण त्या टॉपिक कडे बघितलं तर तो टॉपिक मधल्या बऱ्यापैकी गोष्ट आपण विसरून जातो. ठीक आहे. आणि त्याच्यामुळेच गोळा असा होतो का हा जो 6 महिन्याच्या कालावधीत हा जो स्कोर यायला पाहिजे, हा हळूहळू 1 वर्ष, 1.5 वर्ष, 2 वर्षापर्यंत जातो. ही चूक आपल्याला टाळायची आणि ही चूक फक्त समजदारीनं टाळू शकते, फक्त समजदारीनं. प्रत्येकाचं मन भटकणारे बोरिंगचं काम आहे. बोरिंग काम करायला कोणाला आवड नाही येत, परंतु हे काम बळजबरी करणे, इथं आपल्याला स्वतःसाठी कठोर बनावंच लागणार आहे. हे झालं गणिताबाबत. आता पुढचं आपलं गणिताचा सराव कसा करायचा, 100-125 प्रश्न, टाईप वाईज, लेवल वाईज, PYQ आणि टफ प्रश्न. शेवट प्रत्येक घटकाचे टफ प्रश्न कमीत कमी 20 ते 30 प्रश्न आपल्याला प्रॅक्टिस करायचेच.
प्रत्येक घटकाचे 20 ते 30 प्रश्न अवघडवाले. मग तुम्ही थोडे इथं SSC GD वाले सुद्धा प्रश्न लावू शकतात. त्याच्यानंतर MPSC ना विचारलेले वेगवेगळे प्रश्न सुद्धा लावू शकतात. कारण याने काय होतं ना, त्या घटकाची थोडीशी समज चांगली वाटते आणि जेवढी लवकर समज वाढेल घटकाबाबत तेवढा प्लस पॉईंट आपल्यासाठी आहे का त्या घटकामध्ये आपण तेवढंच लवकर परफेक्ट होऊन जाऊ. मग हे होतं गणिताबाबत. आता पुढे जीके. मित्रांनो जीकेचा घटक थोडासा मोठा आहे. जीकेचा घटक थोडासा मोठा आहे. जीके मध्ये इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, विज्ञान, स्टॅटिक जीके, चालू घडामोडी. सगळ्यात पहिले काय करायचं, एक कोणता पण सब्जेक्ट पकडायचा. त्या सब्जेक्टचे सगळ्यात पहिलं विषय पकडला, प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघायचे आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन एकदा वाचले का मग तो सब्जेक्ट करायचा. अगोदर जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन वाचले तो सिलेबस करत असताना तुम्हाला समजन का या टॉपिकचा प्रश्न पहिले विचारले गेलाय, म्हणजे तुमचं तिथं त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन जिथनं विचारला गेला होता ज्या टॉपिकवरनं तो टॉपिक थोडासा जास्त फोकसने क्लिअर होतो आणि तिथनं तुम्ही विसरण्याचे चान्सेस कमी राहतात. फक्त एवढा ट्रेंड वापरायचा आहे आणि कमीत कमी आपल्याला 4 ते 5 महिने लागणार आहेत जर तुम्ही PYQ सोबत करत असले तर. आणि PYQच्या आधारावरच हे काम आपल्याला करायचंय. जीकेला डबल लिमिट नाही, आपल्या MPSC लेवल बी ते करायची नाही, आपल्याला आपलं काम भागल तेवढंच काम करायचंय. मग PYQ समजून घ्यायचे आणि त्याच्याच नुसार करायचंय. उगाच जास्त डीप मध्ये बी जायचं नाहीये आणि असं बी करायचं नाही का ते वरच्यावर नको. आपल्याला प्रॉपर आपल्या पोलीस भरतीची लेवल आहे ती लेवल प्रॉपर कव्हर झाली पाहिजे. मग हे जीके बाबत होतं. एका टायमाला तुम्ही एकच घटक पकडणार, प्रॉपर PYQ करणार, त्याच्यानंतर कोणतं तरी रेफरन्स बुक एकच वापरायचं, एकच पुस्तक वापरायचं, जास्त पुस्तकाच्या नादी लागायचंच नाही. ठीक आहे. आता हे होतं जीके बाबत. हे जीकेचं जर तुम्ही 4-5 महिने करत राहिले हळूहळू स्कोर बरोबर बिल्ड होत जाईल. आता लास्ट मध्ये सगळ्यात एक रिव्हिजन, जे बुद्धिमत्ताचा घटक असणार आहे. हा बुद्धिमत्ताचा घटक आपल्याला 1 ते 1.5 महिन्यात कव्हर होईल आपला. हा जो मराठीचा घटक आहे हा मराठीचा घटक आपला 2 ते 3 महिन्यात, 2.5 ते 3 महिन्यात कव्हर होणार. गणित साठी आपल्याला कमीत कमी 5 ते 6 महिने लागणार आहे, 5 ते 6 महिने. आणि जीके साठी सुद्धा आपल्याला 4 ते 5 महिने लागणार आहे. मग सुरुवातीचे जे 2 महिने असणार, सुरुवातीचे 2 महिने बुद्धिमत्ता, मराठी आणि गणित यांच्यावरच फोकस करा. या 3 घटकावरती जास्त टाइम या दोघांना द्यायचा आहे. त्याच्यानंतर पहिल्या एका महिन्यात फक्त गणितच प्रॉपर जे बेसिक आहे, गणिताचं जे बेसिक आहे हे बेसिक प्रॉपर समजून घ्यायचं. पाढे वगैरे पाठ करायचे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे पाढे पण पाठ नाही. मित्रांनो थोडी समज ठेवणं गरजेचं आहे आपल्याला. पोलीस भरतीचा पेपर देतोय, सरकारी नोकरी, भयंकर कॉम्पिटिशन आहे. आपण एखाद्या गोष्टीत जर मागं पडत असलो कधी तर हाला ध्यान ठेवा, बरेच विद्यार्थी चुका करतात, कळत नकळत चुका होतात. परंतु ज्यावेळेस समज येईल त्यावेळेस पहिलं काम आपल्याला हेच काम करणं आहे का बाकीचे मुलं का बरं माग आहेत हे समजून घेणं आहे. बाकीचे विद्यार्थी काय काय चुका करतायत आणि त्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत. लोकांच्या अनुभवातनं आपल्याला लवकर शिकायचंय. आपण जर आपणच आपला अनुभव घेत बसलो कधी मग 2 ते 3 वर्ष आपले पोलीस भरतीत जातील आणि एवढा वेळ आपल्याकडे नाहीये. ठीक आहे. मग हे होतं आपली स्ट्रॅटेजी की 6 महिन्यामध्ये नेमकी या गोष्टी करायच्या कशा. कमी पुस्तकं वापरायचे आहेत, जास्तीत जास्त रिव्हिजन आपल्याला करायचंय आणि ध्यानात ठेवा सराव हा करावाच लागणार आहे. रिव्हिजन करावंच लागणार आहे तुम्हाला. तुम्ही आता 6 महिन्याच्या हिशोबाने काम करा किंवा कधीही करा. ज्या विद्यार्थ्यांनी सराव आणि रिव्हिजनला महत्व दिलंय तेच मुलं पोलीस भरतीचा पेपर क्लिअर करताय. 85-90चं मेरिट. अदरवाईज हे ज्यांना असं वाटतंय का सर कमी याच्यात होऊन जाईल, शक्य नाही. मग आता हे मॅटर करतं का सराव हा आपल्याला वर्षभर करत राहायचा आहे का एकाच दिवशी किती मोठा सराव करून ते सातत्य ठेवायचंय आणि कमी वेळेत कव्हर करायचंय. ध्यानात ठेवा. बस एवढंच एक काम आहे. आणखीन एक मेन 60 ते 70% प्रश्नांचा पॅटर्न हा रिपीट आहे. प्रश्न रिपीट नाहीये, प्रश्न फक्त 20-30% प्रश्न रिपीट आहे, परंतु प्रश्नांचा पॅटर्न रिपीट आहे. मित्रांनो जर आपल्या प्रश्नांचा पॅटर्न रिपीट असेल, प्रश्नांचा पॅटर्न जर रिपीट असेल
तर आपल्याला इथं सुद्धा एक प्लस पॉईंट भेटतोय. ते रिपीटवाले प्रश्न आपल्याला फास्टमध्ये कव्हर करायचे आणि तिथं मेहनत कमी लागणार आहे. सराव ठेवा, फक्त डिसिप्लिन ठेवा. सराव करणंच आहे, कोणत्या परिस्थितीत करणं आहे. आपण थकलेलो असू अथवा किती असू, डेली कमीत कमी ध्यानात ठेवा. शनिवार रविवार सोडून कमीत कमी हप्त्यातनं आपल्याला 5 दिवस, हप्त्यातनं आपला 5 दिवस कमीत कमी 6 तास स्टडी झाला पाहिजे. हप्त्यातनं 5 दिवस स्टडी करायचा आहे. 2 दिवस होऊ शकतं, प्रत्येकाचं होतं, माणूसच आपण. पण प्रत्येक 3-4 दिवसानंतर असा एक दिवस येतो का त्या दिवशी आपला अभ्यास प्रॉपर होत नाही किंवा अभ्यास करण्याची इच्छा नसते. हप्त्यातनं 5 दिवसच 6 तास स्टडी, मग ते कधीही करा, परंतु 6 तास अभ्यास झालाच पाहिजे. तेव्हा कुठं हे टार्गेट आपलं अचीव्ह होणार आहे. ठीक आहे. मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय हे तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हिडिओला लाईक करायचंय. व्हिडिओला काय करायचंय मित्रांनो, लाईक करायचंय. तुमची जी पण कमेंट असेल, ही तुमचं जी पण म्हणणं असेल व्हिडिओ बाबत किंवा आणखीन कशाबाबत व्हिडिओ बनवायचा आहे ते कमेंट करायचे. व्हिडिओला मॅक्सिमम लोकांपर्यंत शेअर करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय. लवकरच आपण मागच्या 5 वर्षातील, म्हणजे ध्यानात ठेवा 2017 पासून तर 2024 पर्यंतच्या जेवढ्या पण प्रिव्हियस क्वेश्चन झालेत आणि त्याच्यामध्ये सगळे प्रश्न मी टाईप वाईज घेऊन येणार आहेत युट्यूबवरती. ठीक आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय. आणखीन तुम्हाला कोणकोणत्या माहितीवरती व्हिडिओ हवाय हे कमेंट सेक्शनमध्ये कळवायचंय. ठीक आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कळवायचंय. जय हिंद सर्वांना.